नागपुरात भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे। ग्रामीणमधील 6च्या 6 मतदारसंघात तयारी सुरू झाली आहे। नागपूर ग्रामीणच्या सगळ्या जागा भाजप लढणार असं भाजपचे नागपूर ग्रामीण अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी म्हटलेलं आहे। शिंदेची शिवसेना अजित पवारांच्या पक्षाची ताकद नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे आणि नागपूर ग्रामीणमधील ज्या 6 जागा आहेत त्यावर भाजपने आपला दावा केलेला आहे। आपल्यासोबत आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे। काय सांगाल सर, भाजपच्या 6 जागांवर दावा आहे, कारण काय? याच्या आधी भारतीय जनता पार्टी 6 जागावर लढलेली आहे। 6 पैकी आम्ही 2 जागा त्या ठिकाणी जिंकलो आणि 4 फार कमी फरकाने हारलो होतो। दुसरी गोष्ट आहे, या महायुतीमध्ये इतर जे पक्ष आहेत त्याच्यापेक्षा भाजपचं वर्किंग इथं मोठं आहे, भाजपची ताकद मोठी आहे आणि निवडून येणारे उमेदवार निवडून येण्यासाठी लागणारी शक्ती ही भारतीय जनता पार्टीजवळ आहे आणि त्यामुळे बट नॅचरल आहे, आम्ही 6 जागा लढवणार। रामटेकचा जर विचार केला विधानसभेचा तर आशिष जयस्वाल तेथून शिंदे समर्थित उमेदवार आहेत, त्यांचाही दावा आहे। माननीय आशिषजी जयस्वाल साहेब जे आमदार आहेत ते मला सांगा की ते शिंदे गटामध्ये गेल्यासारखं मला कधी जाणवलं नाही। जसे बोंडेकर साहेब शिंदे गटामध्ये आमदार आहे म्हणून ओळखल्या जातात अधिकृतपणे, तसं शिंदे मला आशिष जयस्वाल साहेब कधी जाणवले नाही। असेल तर मला माहीत नाही, शेवटी नेतृत्व ठरवेल ना, जिंकणारच जो असेल त्याला लढवायचं, हे नेतृत्वाचं ठरलेलं आहे। महायुतीमध्ये शिवसेनेसोबतच दुसरं महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी देखील आहे, त्यांनी देखील 2 ते 3 जागावर दावा केलाय किंवा मागणी केली आहे। दादांनी दावा केला असेल, पण दादा झालं, आदरणीय शिंदे साहेब झाला, आदरणीय फडणवीस साहेब यांना तिघांना मिळून सत्ता आणायची आहे। दावा करणे मागणी करणे ठीक आहे, पण जेव्हा मला वाटते शेवट जेव्हा त्याचा करायला येतील तेव्हा तिन्ही नेतृत्व आपण जिंकू कसेल या दृष्टीनेच विचार करतील आणि त्यात नागपूर जिल्ह्यात 6 भाजप लढेल, यात कुठेही शंका नाही। कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।